नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमातील आता आपण सत्र 10 मध्ये आहोत, ज्याचं नाव आहे समुदाय। माझ्यासोबत श्री पराग तांदळेजी पण आहेत। नमस्कार सर। थँक्यू मॅडम। तर आता आपण ह्या सत्राचं सुरुवात करूया। या सत्राचं नाव आहे समुदाय, जे मी तुम्हाला जस्ट सांगितलं। आपण समाज आणि समुदाय या विषयावरती चर्चा करत आहोत, म्हणजे तुमच्या नैतिक सक्षमता या पुस्तकातील 3ऱ्या धड्यावरती आपली चर्चा चालू आहे। गेल्या सत्रात आपण समाजातील संस्थांबद्दल चर्चा केली होती, ज्या समाजाला रचना देणाऱ्या खरोखरच वेगळ्या अशा संस्था आहेत। आणि मग आपण चर्चा केली की काही संस्थांना सुधारण्याची आवश्यकता असू शकते, कारण जर आपण सुधारणा केली नाही, जर आपण काळाच्या गरजांना प्रतिसाद दिला नाही किंवा बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद दिला नाही, तर आपले काम जे आहे ते अप्रासंगिक होते आणि हळूहळू त्याचा समाजाला काहीही फायदा होणार नाही। त्यामुळे तुम्ही ज्या संस्थेबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्या संस्थेचं चिकित्सक परीक्षण करण्याची एक चांगली कृती केलेली आहे आणि मग त्या संस्थेच्या निर्मिती मागचा उद्देश काय आहे यावर सुद्धा तुम्ही चर्चा केलेली आहे। आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना हे आठवत असेल। मग ती संस्था तो उद्देश पूर्ण करते आहे का? आणि आपण फक्त हो किंवा नाही असं ठरवणार नव्हतो। तुम्ही हो म्हणाला असाल तर मुद्दा तिथेच संपतो, पण नंतर तुम्ही पुढे गेलात आणि तुम्ही त्या संस्थेबद्दल जे बदल त्यांनी करावे लागतील त्याविषयी चर्चा केली। ती सुसंगत करण्यासाठी, ती प्रभावी करण्यासाठी, समाजातील नवीन शक्तींना प्रतिसाद देण्यासाठी किंवा समाजामध्ये नवीन नवीन संधी ज्या उपलब्ध असतात त्या मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे समाज बांधणीत आपली व्याप्ती वाढवण्यासाठी। त्यामुळे आपल्यामध्ये झालेली ही एक छान चर्चा होती आणि मग आपण चिकित्सक विचार आणि चिकित्सक विश्लेषण यावरही थोडी चर्चा केली। ती कौशल्य काय आहेत ते आपण समजून घेतलं। आता या सत्रामध्ये आपण समाजात कार्यरत असलेल्या शक्तींबद्दल बोलणार आहोत, ज्या शक्ती आपल्यावरती सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम त्या घडवून आणतात। तर आता आपण थोडंसं इथे चिंतन करणार आहोत। आपण नेहमीच काही प्रश्न असतात त्याच्यावरती आपण विचार करतो। समाजासोबत काम करताना मला व्यक्ती आणि संस्थांसोबत काम करणं आवश्यक आहे, जसे आपण आत्तापर्यंत चर्चा केली आहे। आता समाजात कार्यरत शक्तींचा माझ्या कामावर कसा परिणाम होतो हा एक प्रश्न आहे आणि हा एक अत्यंत चांगला प्रश्न आहे ज्याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे। आणि दुसरे म्हणजे नकारात्मक शक्ती, ज्या आपल्याला स्पष्टपणे दिसतात। मग मी सकारात्मक शक्ती कसा ओळखू शकतो? कारण ते सहसा अतिशय सूक्ष्म असतात अशा शक्ती। आता जेव्हा तुम्ही समाज परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा तुमचा संबंध केवळ व्यक्ती आणि संस्थांशीच येत नाही, तर अशा शक्ती देखील असतात समाजात, ज्या एकतर तुम्ही जे काही काम करणार असाल किंवा जे काही बदल तुम्हाला करायचे आहेत त्या बदलांना विरोध करतात किंवा तुमच्या प्रयत्नांमध्ये अशा काही शक्ती असतात त्या ॲक्च्युअली तुम्हाला मदत करतात। मग अशा प्रकारे आपण ज्या सकारात्मक बदलांना विरोध करू इच्छिता अशा शक्तींचे नकारात्मक शक्तींमध्ये वर्गीकरण करू शकतो। समजा तुम्हाला तुमच्या समुदायात अधिक स्त्री पुरुष समानता आणायची आहे, उदाहरणार्थ तुम्हाला मदत करणारी त्यासाठी तुम्हाला मदत करणारी काही शक्ती असू शकते, परंतु नंतर काही अशी शक्ती पण असू शकते ज्या तुम्हाला विरोध करू शकतात। मग जर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करू शकतील अशा सकारात्मक शक्तींशी तुम्ही स्वतःला कसे जुळवून घ्याल ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल, किंवा तुम्ही नकारात्मक शक्तींच्या ह्या हानिकारक प्रभावापासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकता यावरही तुम्हाला विचार करावा लागेल। आता आपल्याला विचार करायचा आहे, कारण अनेक नकारात्मक शक्ती आहेत। उदाहरणार्थ मे बी रंगामुळे किंवा वांशिक पूर्वग्रह आहेत, जातीय पूर्वग्रह आहेत, कारण तुम्ही किंवा मी एका विशिष्ट वांशिक गटाशी संबंधित असता। मग या गटाच्या विरोधात पूर्वग्रह असू शकतात, धर्मांध शक्ती असू शकतात, धर्मांधतेच्या अनेक वेगवेगळ्या शक्ती ज्या जगभरात सतत वाढत आहेत असं आपल्याला लक्षात येत आहेत। मग स्वार्थाची नकारात्मक शक्ती असू शकते, कारण तुम्हाला माहिती आहे
तुम्ही जेव्हा स्त्री पुरुष समानता प्रकल्पाच्या एखाद्याच्या वैयक्तिक हितसंबंधावर परिणाम होतो असा जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा कोणाच्या तरी वैयक्तिक हितसंबंधावर परिणाम होणार असेल हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मग तो किंवा ती तुमच्या उपक्रमाला विरोध करेल. करेक्ट. तसेच स्पर्धेची नकारात्मक शक्ती असते. तुम्हाला माहिती आहे, ज्या वातावरणात तुम्हाला सहकार्य वाढवायचे आहे, अर्थातच मग जेव्हा जे स्पर्धक असतात, ज्यांना स्पर्धा हवी असते, ते समर्थक असतात, ते काय करतील? ते शांत राहतील का? अजिबातच नाही. तर ते तुम्हाला विरोध करतील. मग द्वेषाची नकारात्मक शक्ती असू शकते. मत्सराची नकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला असू शकते. लोक तुमचा हेवा करतील. आणि मग नैतिक बेशिस्तपणा पण असतो. नैतिक शिथिलता आहे जी दिवसेंदिवस वाढत आहे. मग तेव्हा तुम्हाला सदाचरणाचा प्रसार करायचा आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला प्रामाणिकपणा वृद्धिंगत करायचा आहे. तुम्हाला पारदर्शकतेचा प्रसार करायचा आहे. पण निश्चितच मग असे काही भ्रष्टाचारी लोक आजूबाजूला असू शकतात जे ते होऊ देणार नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे हित त्यामुळे धोक्यात येणार आहे. त्यामुळे या शक्ती सहज ओळखता येतात. तुम्ही त्यांना त्यांची एक यादी तयार करू शकता. आपण त्यांना सहज ओळखू शकता. किंबहुना वर्तमानपत्राची पानं असतील, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरतील किंवा रेडिओवर तुम्ही ऐकत असताल, ज्या बातम्या आहेत त्या आपल्याला आजूबाजूला असलेल्या या नकारात्मक शक्तींशी संबंधित बातम्या आपल्याला सतत आपल्यासमोर येत असतात. चला तर मग एक कृती करूया आता. समाजात काम करणाऱ्या या शक्तींचा सामना कसा करायचा, त्यांच्याशी व्यवहार कसा करायचा, यावर तुम्ही विचार करायला आता सुरुवात करायची आहे. मग यासाठी प्रथम आपल्याला त्या शक्ती ओळखाव्या लागतील, बरोबर आहे? त्यामुळे आजूबाजूच्या सामाजिक वातावरणात तुम्ही ओळखू शकता अशा अनेक शक्तींची यादी तुम्हाला तयार करायची आहे. म्हणजे तुमच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे तिथे तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि मग ही यादी तयार करायची आहे. तुम्हाला माहिती आहे की एकत्रीकरणाच्या दोन्ही शक्तींचा उल्लेख केला गेलेला आहे. कदाचित तुम्ही 2 स्तंभांचा एक चार्ट बनवू शकता की एका बाजूला एकीकरणाच्या शक्ती किंवा सकारात्मक शक्ती आणि दुसऱ्या बाजूला विघटन किंवा नकारात्मक शक्ती, या दोन्हींवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचे. या दोन्हीच्या याद्या तुम्हाला तयार करायच्या आहेत. तुम्ही या शक्तींची यादी लिहिल्यानंतर यापैकी प्रत्येकाशी कसा संवाद साधला पाहिजे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुम्ही जर झालेल्या बदलांना तोडू इच्छिता तर तुमच्या बाजूने असलेल्या शक्तींचा तुम्हाला फायदा कसा होईल हे तुम्हाला माहिती आहे का? हे तुमचा थोडासा विचार करा. किंवा तुम्ही नकारात्मक शक्तींच्या हानिकारक प्रभावाचा प्रतिकार कसा कराल, म्हणजे सकारात्मक शक्ती आपल्याला मदत करतील आणि नकारात्मक पासून आपण दूर असायला पाहिजे. खरं तर या शक्ती आधीपासूनच अस्तित्वात आहे. तुम्ही जेवढ्या प्रमाणात या शक्तींसोबत काम करू शकता तितक्या प्रमाणात तुम्ही स्वतःच्या सक्षमतांचा विकास करू शकता. म्हणून काय आहे ना, इथे गरज अशी आहे की आपण आपली नैतिक सक्षमता विकसित करण्यासाठी या प्रत्येक शक्तीसह कसा व्यवहार करायचा हे आपण शिकून घेतलं पाहिजे, हे आपण आत्मसात केलं पाहिजे. आणि जसं जसं आपण या शक्तींसोबत कसा व्यवहार करायचा ते शिकतो तसं तसं आपण सकारात्मक शक्तींचा वापर करण्यामध्ये अधिक सक्षम होऊ शकतो. आणि मग खरंच नकारात्मक शक्तींचा आपल्यावर परिणाम होणार नाही ना, किंवा कमीत कमी परिणाम कसा होईल ह्याची आपण स्वतःच खात्री करायचा प्रयत्न करतो. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 6 मिनिटं बहुतेक पुरणार आहेत आपल्याला. आपल्यापैकी अनेकांनी याबद्दल आधी विचार केला नसावा, त्यामुळे विचार करणं ही नवीन संकल्पना आहे आता. आणि एकतर ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करायचं आहे, त्यामुळे थोडासा वेळ आपल्याला लागू शकतो. समाजात जो बदल घडवून आणायचा आहे त्यासाठी सकारात्मक शक्ती आणि ज्या नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या प्रत्येक शक्तीशी तुम्ही कसा व्यवहार करणार आहात, कसा सकारात्मक शक्तींशी चांगला संवाद साधणार आहात, यासाठी तुम्हाला यादी तयार करायची आहे. तर 6 मिनिटांचा वेळ घेऊया. आणि तुमचे मुद्दे लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मी फक्त काही गोष्टी तुम्हाला सांगू असं मला वाटतं आहे इथे, की जसं आधी सांगितल्याप्रमाणे एकत्रीकरणाची शक्ती ओळखणं, त्यांच्यासोबत कसं कार्य करावं हे शिकणं फार सोपं नाहीये. कारण विघटनाची शक्ती
खूप स्पष्टपणे आपल्या समोर आपल्याला दिसते. तिचा ना एक मोठा असा जोरात आवाज येतो, ती खूप स्पष्ट असते, पण एकीकरणाची शक्ती अत्यंत शांतपणे घडत असते. त्यामुळे त्यांना ओळखण्यासाठी कशाची गरज आहे की एक प्रकारच्या श्रद्धेची गरज आहे. आपल्या चांगुलपणाच्या सामर्थ्यावर श्रद्धा असणं की नाही चांगल्या गोष्टी घडतात. उदाहरणार्थ आपल्याला विवेक गरज आहे आणि आपल्याला चिकाटीची देखील आवश्यकता आहे. जर समजा तुम्ही जो प्रकल्प पुढे हाती घेणार आहात तिथे तुम्ही थकलात आणि एकदा काम करणार नाही असं तुम्हाला दिसतंय, तर असं नाही की नाही नाही मी त्याचा त्याग करू शकत नाही किंवा औदार्य दाखवू शकत नाही, तर काय होईल, तुमचा प्रकल्प जो आहे तो संपून जाईल. पण आपल्याजवळ असलेल्या सकारात्मक मूल्यांवर आधारित कृती करणे हे थांबवले तर आपण एकात्मतेची शक्ती निर्माण करू शकणार नाही, हे मात्र तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे आपण धीर धरला पाहिजे. किंबहुना कोणत्याही कृतीचे फळ चिकाटीनेच मिळते हे समजून घेतलं पाहिजे. अगदी निसर्गाकडे बघा, बागायतदारांच्या सतत केलेल्या प्रयत्नांमुळे झाडावरती फळ येतात. हा निसर्गाचा नियम आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की हा देवाने दिलेला नियम आहे. ती चिकाटी कोणत्याही फळासाठी लागू पडते. तसेच चांगले कार्य आणि चांगल्या गुणांचा परिणाम म्हणजे सकारात्मक शक्तींचं हे एक फळ आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून जसं जसं आपण सातत्याने पुढे जाऊ तसतसं हे आपल्याला आपली आकलन शक्ती वाढवण्यासाठी मदत करणार आहे आणि दिलेल्या परिस्थितीत या शक्ती ओळखण्यास आपल्याला सक्षम करेल. मग उदाहरणार्थ आपण आर्थिक किंवा राजकीय किंवा सामाजिक घटकांमध्ये ज्या शक्ती निर्माण केल्या जातात आणि जेव्हा सकारात्मक कृती केल्या जातात तेव्हा त्या कसा प्रभाव पाडतात हे ओळखण्यासाठी आपण अधिक सक्षम होऊ शकतो. आणखीन एक उदाहरण मला इथे द्यावंसं वाटतं की आपण न्याय या शक्तीचा प्रभाव ओळखण्यासाठी सुद्धा सक्षम होऊ शकतो. किंवा सत्याचं बळ काय आहे, सचोटी आणि आदराची शक्ती, आणि जेव्हा लोक उदात्त हेतूंसाठी त्याग करतात तेव्हा जी शक्ती निर्माण होते ही देखील आपण पाहू शकतो. तर लक्षात येते की सकारात्मक शक्ती कोणकोणत्या असतात आणि अर्थातच सर्व स्तरांवरील एकतेच्या शक्तिशाली शक्तीची आपल्याला जाणीव होऊ शकते. त्यामुळे हेतूची एकता कशी निर्माण होते आणि एक शक्ती कशी निर्माण होते हे सुद्धा आपण ओळखू शकतो. मग ध्येय साध्य करण्यासाठी आपण पुढे जाण्यासाठी दूरदृष्टीची एकता किती आवश्यक आहे आणि मग कृतीच्या एकतेची सकारात्मक शक्ती. त्यामुळे परिस्थितींवर नुसतीच प्रतिक्रिया देण्याऐवजी आपण परिस्थितीला आकार देण्यासाठी स्वतः सक्रियपणे त्यामध्ये सहभाग घेतो. त्यामुळे तुम्हाला आठवतंय तुमचा दुहेरी नैतिक हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही या शक्तींशी कसा व्यवहार कराल किंवा कसा संवाद साधाल हे तुम्ही आधीच ठरवू शकाल. तर आता आपण अशा समाजातील परिस्थितीचे उदाहरण पाहूया जिथे एकतेची सकारात्मक शक्ती अस्तित्वात आहे. अर्थातच या शक्तीमुळे तुम्ही लोकांना एकत्र करू शकता, तुम्ही एकत्र काम करू शकता आणि तुम्ही एकत्रितपणे प्रकल्प तयार करू शकता आणि नंतर नक्कीच त्याची अंमलबजावणी ही सुद्धा करू शकता. पण आता दुसरीकडे कल्पना करा की समाजात जातीय पूर्वग्रह आहे असं जर आपण बघितलं, जी एक नकारात्मक शक्ती आहे. मग ही एकतेच्या विरुद्ध आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग सर्व भागधारकांना एकत्र आणणं तुमच्यासाठी सोपं जाणारच नाही कारण तिथे पूर्वग्रह आहे. मग प्रश्न येतो की तुम्ही या लोकांसोबत कसा संवाद साधावा. जिथे जातीय भेदभावाचा नकारात्मक प्रभाव मग आता दूर करण्यासाठी तुम्ही समाजाच्या नेत्यांना कसं भेटाल, त्यांच्याशी कशी सल्लामसलत कराल, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. म्हणून अशा प्रकारच्या सक्षमता आपल्यामध्ये विकसित करणं आवश्यक आहे कारण शक्ती या समाजात कार्यरत असतात त्या एक समाजाची वास्तविकता आहे आणि हा शक्तींचा प्रभाव आपल्याला जे काही करायचे आहे ना त्यावर एक परिणाम म्हणून सारखा सतत आपल्याला दिसत असतो. तर आता तुमचा 6 मिनिटांचा वेळ तुम्ही घेणार आहात आणि नंतर एकीकरणाच्या शक्ती, सकारात्मक शक्ती किंवा विघटन शक्ती, नकारात्मक शक्तींची यादी तुम्हाला तयार करायची आहे ज्या तुम्हाला तुमच्या सामाजिक वातावरणात दिसतात
आणि तुम्ही या प्रत्येकाशी कसा व्यवहार कराल हे तुम्हाला विचार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही तुमची जी यादी आहे ती खूप विस्तृत यादी केलेली असणार आहे, कारण तुम्ही हे तुमच्या दैनंदिन जीवनाच्या संदर्भात आहे आणि आजूबाजूला तुम्हाला काय त्यांना दिसतं आहे त्या अनुषंगाने तुम्ही ही यादी तयार केलेली आहे. पण पराग सर, मी तुम्हाला विचारते की तुम्ही सांगाल का की तुम्ही कोणत्या ह्या एकत्रीकरणाच्या शक्तींची किंवा विघटन शक्तींची तुमची जी यादी आहे ती तुम्ही कृपया सांगू शकाल का? हो, नक्कीच मॅडम. तर आपण नकारात्मक शक्तींचे हानिकारक प्रभाव कसे टाळू शकतो यावर देखील मी थोडक्यात आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर सर्वप्रथम ही जी यादी आहे ती सकारात्मक म्हणजेच एकीकरणाची शक्ती, आपण त्याला कन्स्ट्रक्टिव्ह फोर्स हा देखील म्हणतो. तो पहिला फोर्स आहे तो आहे न्याय, एकता, सुसंगती, सांस्कृतिक सहिष्णुता, तुमच्या सहकार्यांसह सहयोग, तुमच्या सभोवतालचे लोक यांची कदर करणे हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. बरोबर आहे. त्यामुळे नाविन्य, सचोटी, तंत्रज्ञानाचा सकारात्मक पद्धतीने वापर, विविधता, सेवा, इतरांसाठी सहकार्य, विश्वास हा देखील पुन्हा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्याचसोबत स्त्री पुरुष समानता आणि प्रेरणा ही सकारात्मक फोर्सेसची शक्तीची यादी आहे. खरंच खरंच ही अतिशय महत्त्वपूर्ण यादी तुम्ही तयार केलेली आहेत आणि असं मला वाटतंय की यातील बरीच शक्ती आपण आपल्या स्वतःच्या सामाजिक वातावरणामध्ये आपल्या स्वतःमध्ये निर्माण करू शकतो. निश्चितच. कदाचित कामाच्या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा समाजात, महाविद्यालयात जर तुम्ही जात असाल, या शक्ती आपण निर्माण करू शकतो हे आपण समजून घ्यायला पाहिजे. खूपच छान उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत. तुम्ही नक्कीच नोट्स लिहून घ्या. आणि आता नकारात्मक शक्तींबद्दल सांगू शकाल का? नक्कीच मॅडम. नकारात्मक शक्ती, निगेटिव्ह फोर्सेस म्हणून आपल्याकडे भेदभाव, जातीवाद, अन्याय, एकमेकांबद्दल खोटेपणा, धर्मांधता, दहशतवाद, नैतिक हलगर्जीपणा, टोकाची स्पर्धा, पूर्वग्रह, एकमेकांविषयी असलेला मत्सर, टीका, तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा निगेटिव्ह पद्धतीने वापर करणे, स्वार्थ, द्वेष आणि जुन्या अंधश्रद्धा ही निगेटिव्ह फोर्सेसची उदाहरणे आहेत. काही बाप रे, अरे देवा हे ऐकूनच आपल्याला खूप वाईट वाटतं. आणि कारण की कल्पना करा की जर तुम्ही त्यांच्या संपर्कात आलात, म्हणजे ह्या इतक्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ज्या तुमच्या आजूबाजूला आहेत, तर खरोखरच किती कठीण असेल आपलं दैनंदिन जीवन आणि हे खूप भयानक आहे. तर आपण आता दुसरा थोडासा प्रश्न घेऊया की एकत्रीकरणाच्या ह्या शक्तीचा मग तुम्ही कसा फायदा करून घ्याल? ओके. तर उदाहरणार्थ एकतेच्या शक्तीद्वारे सामाजिक आव्हानांवर व्यवहार्य उपाय शोधण्यासाठी ही कृती करणे आवश्यक आहे. बरं. तर ही शक्ती आपल्याला एक समान हेतू म्हणजे एक कॉमन पर्पजसाठी लोकांना एकत्रित आणण्यासाठी सर्वप्रथम सक्षम करेल. बरोबर. उदाहरणार्थ ज्या समुदायात सर्व कुटुंब सण किंवा महत्त्वाचे दिवस आणि एकमेकांचं यश साजरे करण्यासाठी एकमेकांना मदत करण्यास तयार असतात. एकता ही एक अशी शक्ती आहे, आपण त्याला युनिटी ही अशी शक्ती आहे ज्याचा उपयोग प्रत्येकासाठी काहीतरी चांगले घडविण्यासाठी केला जाऊ शकतो. मग कदाचित एकत्रितपणे एकजुटीने समाजातील मुलांसाठी काहीतरी करणे, जी वृद्ध लोक आहे लहान मुलांना शिक्षण देऊ शकतील त्यांच्यासाठी काहीतरी करता येऊ शकतं. अगदी महिलांसाठी काम करण्यासाठी आणि सामाजिकतेसाठी सुरक्षित अशी जागा तयार करू शकतो. तर ही एकतेची शक्ती असू शकते. अरे वा. आता आपण पुढचं उदाहरण घेऊयात की तंत्रज्ञानाचा सकारात्मक पद्धतीने वापर, विविध विषयांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, आरोग्य सेवा किंवा सुरक्षा सेवा, शैक्षणिक सुविधा, त्यानंतर सरकारी संस्था इत्यादींचे एक सुंदर असे नेटवर्क तयार करता येऊ शकते. खूपच छान. तर प्रत्येकाच्या फायद्यासाठी माहितीची जी देवाणघेवाण करणे, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने एकमेकांना आपण सहाय्य प्रदान करू शकतो. अगदी जागतिक स्तरावर देखील आपण हे करू शकतो. तर समाजात सेवा देण्यासाठी नेटवर्क, प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर ही अशी काही उदाहरणे आहेत. खरंच खूपच छान. म्हणजे ज्या सकारात्मक शक्ती आहेत त्याचा तुम्ही फायदा करून घेत आहात. तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की खरोखर ही सर्व साधनं आपल्यासाठी उपलब्ध आहेत, आपल्या समोर आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करताना आपण खरोखर एक सर्जनशीलता आपल्यामध्ये आणणं महत्त्वाचं आहे. वी हॅव टू बी व्हेरी क्रिएटिव्ह. खूपच छान, खूपच छान. तर एकत्रीकरणाची दुसरी एक शक्ती असू शकते ती म्हणजे सचोटी.
बरं. जिथे तुमच्याकडे सचोटीची शक्ती आहे, ज्याचा वापर नैतिक वर्तनाबद्दल आपले जे नैतिक वर्तनाबद्दल जिवंत उदाहरण देण्यासाठी केला जाऊ शकतो. जसे की समाजातील प्रत्यक्ष सेवेवरती विशेष भर देऊन कृतीभिमुख नैतिक शिक्षण दिलं जावं, हे देखील करता येऊ शकतं. अप्रतिम अप्रतिम. म्हणून तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही स्वतःचे जीवन एक उदाहरण म्हणून सुद्धा इतरांसमोर ठेवू शकता. अगदी बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ सचोटी, प्रामाणिकपणाचे दैनंदिन जीवनातले ही उदाहरणं आहेत. मग प्रेम आहे, नम्रता आहे, आणि ज्यांच्याशी तुम्ही या सर्व शक्तींची तुम्ही संवाद साधाल, आणि त्यामुळे इतर लोक सुद्धा तुमच्या वर्तनामुळे प्रभावित होत राहतील. अगदी बरोबर. आणि हे सर्व आपल्यापासूनच सुरुवात होत असते. खरंच आहे. आपण सर्वांनी ही जी सुरुवात आहे ती आपल्या स्वतःपासून करायची असते. आणि जर आधीपासून इतरांमध्ये हे अस्तित्वात असेल तर आपण त्याचा वापर करून, म्हणजे इतरही लोक जर सदाचारी असतील तर आपण त्याचा वापर करून अधिक एकता निर्माण करू शकतो. आणि नंतर सहयोग आहे आणि कार्य पुढे घेऊन जाऊ शकतो. खूप छान मुद्दा मांडला आहे. अगदी बरोबर. आता आपण नकारात्मक शक्तीचे जे वाईट परिणामांबद्दल थोडंसं चर्चा करूयात. कारण नकारात्मक शक्तीचाही वाईट परिणाम हा आपल्यावरती आणि एकूणच संपूर्ण समाजावरती होत असतो. हो, नक्कीच नक्कीच. आणि आपण करू इच्छित असलेले आता जे प्रकल्प सुद्धा स्टुडंट्स हाती घेणार आहेत त्याच्यावरती सुद्धा त्याचा नक्कीच प्रभाव पडणार आहे आणि परिणाम होणार आहे. अगदी बरोबर. परंतु प्रथम आपण वाईट परिणामांबद्दल थोडंसं बोलण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला सकारात्मक शक्तींपासून नकारात्मक शक्तींमध्ये थोडंसं फरक करता येणं आवश्यक आहे. डिफरन्शिएट करता आलं पाहिजे, त्यांना ओळखता आलं पाहिजे. आणि खरं तर हे एक कौशल्य आहे. तर ते खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण त्यांना बळी पडणार नाहीत. मग त्या शक्तींबद्दल आपल्या गटामध्ये, समुदायामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि आम्ही ते कसे करू शकतो बरं? तर यासाठी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे की जसं की कधीही पूर्वग्रह दूषित वागणुकीचे अनुसरण करू नका. बरोबर. नेहमी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच नक्कीच. खूप छान तुम्ही मुद्दा परत एकदा इथे मांडलेला आहे. म्हणून उदाहरणार्थ आपण पूर्वग्रही असणं म्हणजे असायला नको. तसं असण्यापासून आपण स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे. बरोबर आहे. ते पुन्हा कुठून सुरुवात होते? त्याची आपल्या स्वतःपासून सुरुवात होते. त्यामुळे समाजात नकारात्मकता पसरत असेल तर त्याला बळी न पडता आपण स्वतःचं रक्षण करायला हवं, असा तुमचा मुद्दा होता. अगदी बरोबर. खूपच छान, खूपच छान. बरोबर. आणि पुढे आपण ते कसे करू शकतो, म्हणजे सकारात्मक शक्तींचा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो? तर जसं की धर्मांधतेच्या शक्तीला विरोध करण्यासाठी विविधतेतील एकतेची शक्ती वापरा. खूपच छान. त्यानंतर विविधतेतील एकतेची जी मूलभूत तत्वे आहे ते समजून घ्या आणि त्याचे पालन करायला सुरुवात करा. अगदी अगदी. आणि आय एम शुअर आपल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या संकल्पना समजलेल्या आहेत. आपण अनेक चर्चा केलेल्या आहेत. त्यामुळे हा एक अतिशय छान मुद्दा तुम्ही इथे मांडलेला आहे. कारण खरोखरच आपण एकमेकांपासून खूप वैविध्यपूर्ण आहोत, वेगवेगळे आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण आपली भाषा, म्हणजे भाषांमध्ये वैविध्य आहे, क्षमता, संस्कृती, आपले अनुभव सुद्धा खूप वैविध्यपूर्ण असू शकतात. त्यामुळे ही खरोखर एक आपली मालमत्ता आहे असं मी म्हणू शकते. तुम्ही अगदी योग्यरित्या मांडल्याप्रमाणे आपण हे करू शकलो तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपण त्याचा वापर करून असं वातावरण निर्माण केलं पाहिजे की जिथे या सर्व विविधतेचे स्वागत केले जाईल आणि या विविधता एकत्र आणल्या जातील, एकरूप होऊन त्यांचे सकारात्मक शक्तींमध्ये रूपांतर केले जाऊ शकेल. त्यामुळे समजा माझ्याकडे एखादा प्रकल्प असेल तर त्यात विविध पार्श्वभूमीचे सदस्य आल्याने मला खरोखरच खूप आनंद झाला पाहिजे. अगदी बरोबर. बरोबर आहे. म्हणजे मग काय होईल की आपण सर्वजण एकत्र येऊन एक वेगळ्या प्रकारचं तिथे विचार मंथन होईल, खूप सारी चर्चा होईल, सल्ला मसलत होईल. आणि अशी चर्चा झाली की जेणेकरून प्रत्येक जण स्वतःचा दृष्टिकोन मांडू शकेल आणि त्या प्रकल्पामध्ये हे वेगवेगळे दृष्टिकोन जे आहेत ते आपापल्या परीने योगदान देऊ शकेल. तर ती एक अतिशय मौल्यवान जी शक्ती तुम्ही सांगितली, विविधता, ही एक अतिशय मौल्यवान गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रकल्पात किंवा आपल्या समाजात
समुदायात असलेली एक उत्कृष्ट परिस्थिती आहे असं मी म्हणेन. अगदी बरोबर मॅडम. आणि ते खूप महत्त्वाचे आहे, विविधता अत्यंत महत्त्वाची आहे ती. आणि वास्तविकपणे जर तुम्ही निसर्गाकडे बघितलं, म्हणजे मला असं एक छोटंसं सांगावंसं वाटतं इथे, तर तुम्हाला दिसेल की निसर्ग खूप वैविध्यपूर्ण आहे आणि तरी देखील सगळं काही एकमेकांशी जोडलेलं आहे. त्यामुळे निसर्ग टिकून राहतो तो तिथल्या विविधतेमुळे आणि त्यांच्यामध्ये असलेल्या हा जो प्रचंड सहकार्य आहे ना, जे कोऑपरेशन आहे निसर्गातल्या विविध घटकांमध्ये, परस्परावलंबन आहे, परस्पर संबंध आहे. त्यामुळे निसर्गाकडनं आपण ही सर्व तत्व शिकत असतो आणि ह्या सकारात्मक शक्ती सुद्धा आपल्याला निसर्गात दिसतात. अगदी बरोबर. आणि मग त्यामुळेच आपण आणखी काय करू शकतो, तर जीवनात तुमची तत्वे सोडू नका. तुम्ही नक्कीच काही तत्वे ठरवलेली असतील, काहीही झाले, कितीही प्रसंग आला तरी ती सोडू नका. चिकाटीने ती तत्व आपण पाळली पाहिजे आणि या तत्वांद्वारे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट करू शकता, प्रयत्न करू शकता. हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर आहे सर्जनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी. नाविन्यपूर्ण झालं पाहिजे. आपण जीवनातील तुमच्या दुहेरी उद्देशासाठी वचनबद्ध झालं पाहिजे. चांगले विचार ऐका, वाचा, त्यांचं अनुसरण करा आणि इतरांना सांगण्यासाठी तुम्ही चांगल्या गोष्टी स्वतः ऐका, स्वतः तयार करा. हे आवश्यक आहे. त्यामुळे खरोखरच चांगले वातावरण, चांगली परिस्थिती निर्माण करण्यासाठी मदत होत असते. दररोज चांगली कामे करण्यावरती भर द्या. सकारात्मक राहा. तुमची सकारात्मकता एक प्रकारे दररोज तुम्ही रिचार्ज करा आणि तुमच्या जीवनात ठरलेल्या अशी जी महान दृष्टिकोनाची स्वतःला सतत आठवण करून द्या. तुमची जी दूरदृष्टी आहे तिचे तुम्ही सतत संरक्षण करा. ते एक प्रकारचे तुमच्यासाठी ते कवच बनू द्या. बरोबर आहे. म्हणजे तुमची दूरदृष्टी सतत तुमच्या समोर असली पाहिजे. मला खरंच या सुंदर गोष्टी, तुम्ही खूप छान मुद्दे मांडलेले आहेत. मला माहिती आहे की तुम्ही देत असलेले सल्ले किंवा तुम्ही शेअर करत असलेले जे अनुभव आहे, की मला असं वाटतंय की या नकारात्मक शक्ती फक्त एक प्रतिमा म्हणून माझ्या आता मनात राहिलेल्या आहेत. ही विषारी वायूंसारखं आहे, त्या आपल्या आजूबाजूला असू शकतात. हे आपल्या सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे. आपण त्यांना दूर करू शकत नाही, कारण दुर्दैवाने तो समाजाचा एक भाग आहे. परंतु आपण काय करू शकतो, जे तुम्ही मुद्दे सुंदर मांडलेले आहेत, ते म्हणजे संरक्षक एक मुखवटा आपण घालू शकतो, जेणेकरून तुम्ही त्या विषारी वायूंचा श्वास घेणार नाही किंवा त्या विषारी वायू आपल्या श्वासात येणार नाही. आणि तुम्ही सांगितलेल्या या सर्व पायऱ्या म्हणजे विषारी वायूंपासून एक संरक्षण असलेला एक मुखवटा आहे असं आपण इमॅजिन करू शकतो आणि स्वतःचा आपण नक्कीच संरक्षण करू शकतो. अगदी बरोबर. मी एक छोटासा मुद्दा मी मांडू शकतो का, की जसं की तुमची संरक्षण कवच बनू द्या असे येथे अतिशय सुंदरपणे नमूद केलेले आहेत. म्हणून मी एक उदात्त आणि उदात्तच दूरदृष्टी आपल्या जीवनात ही असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते एक प्रकारचे मास्क बनेल, आपली एक ढाल बनेल ती. हो, अगदी 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 खरं आहे. जे त्या नकारात्मक शक्तींपासून आपलं संरक्षण नक्कीच 100% करणार आहेत. त्यामुळे अप्रतिम तुम्ही जे सांगितलेलं आहे, मुद्दे खूपच चांगले आहेत. आणखीन काही एखादा मुद्दा असेल तर नक्की मांडू शकता तुम्ही. नक्की मॅडम. तर स्वतःशी तुम्ही ठरवा की तुम्ही नकारात्मक शक्ती किंवा जे निगेटिव्ह फोर्सेस आहे त्या पसरवणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष कराल आणि इतरांशी संवाद आणि वाद घालणे तुम्ही टाळाल. खरंच आहे. म्हणजे वैयक्तिकरित्या वादात सतत गुंतत बसणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. सकारात्मक गोष्टींवरती आपण चिंतन करत राहिलं पाहिजे. कल्पना करा की जसं की तुम्ही तुमच्यातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर अशी वाहू देत आहात असं विचार करा थोडासा आणि सकारात्मक शक्ती तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तयार आहेत त्या. तर मग अशा सकारात्मक शक्ती किंवा सकारात्मक लोकांना तुम्ही एकत्रित आणून तुमचे जे प्रकल्प आहे त्यांचं नकारात्मक शक्तीपासून त्यांचं संरक्षण करू शकतात किंवा यांना दूर सारू शकतात. खरंच आहे. हा शेवटचा मुद्दा जो तुम्ही सांगितला तो खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी खरोखर आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आहेत. अगदी बरोबर. आपण जे दुष्परिणाम आहेत त्याच्यापासून स्वतःला कसं दूर ठेवावं, ज्यामुळे आपल्यावर परिणाम होणार नाही. अगदी बरोबर. आता तुम्ही तुमच्याकडे असलेल्या प्रकल्पाबद्दल बोलत आहात, त्यामुळे तुम्ही प्रकल्पामध्ये सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न कसा करायचा हेही सांगितलं. तेच विद्यार्थ्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की त्यात सकारात्मक योगदान देऊ शकतील अशा अधिक
चांगल्या आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांचा त्यांनी समावेश केला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला खरोखर ह्या ज्या शक्ती आहेत, निगेटिव्ह शक्ती आहेत, त्यांच्या प्रवाहाविरुद्ध पोहणं आवश्यक आहे. आणि नंतर तुम्ही जे काही करत आहात किंवा तुमच्या प्रकल्पात अधिकाधिक एक सकारात्मकता कशी येईल ह्याची तुम्हाला सतत खात्री करावी लागत आहे. बरोबर. आणि पुन्हा एकदा आपण विचार करतो तसा तुमचा विश्वास आणि त्यावर श्रद्धा असणं आवश्यक आहे की हो, चांगल्या गोष्टी घडतात, चांगली माणसं आहेत, सकारात्मक गोष्टी अस्तित्वात आहेत, चांगले लोक आहेत जे आपल्या आजूबाजूला आहेत, अद्भुत अशा शक्ती आहेत ज्या जरी खूप मोठ्या त्यांचा आवाज नसला तरी त्या आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यांचा आपण आपल्या प्रकल्पामध्ये समावेश करू शकतो आणि एक चांगली सुयोग्य योजना आपल्यासाठी आपण तयार करू शकतो. सो थँक्यू व्हेरी मच परागजी, तुम्ही खूप सुंदर मुद्दे मांडलेले आहेत. आपली चर्चा खूप चांगली झालेली आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही तुमचं जे वही आहे, तुमची चिंतन वही, त्याच्यामध्ये नक्कीच लिहून काढा हे मुद्दे. आणि आता आपण लवकरच भाग 2 मध्ये भेटूया. धन्यवाद.